अरे तुला माहितीये तो रोहन तो बाहेर चालला. कोण? कधी? खरं का? हो माझा पण कॅनडाचा झालाय. काय सांगतो? अरे तो ऍडम, तो चंदू, हा अरे तो पण, त्याला पण घरून परवानगी भेटली बाहेर जाण्यासाठी. माझं पण एक्झाम तर चालू आहे तसं. हो का? हो. राहुल तुझं काय? मी पण बघतो मी पण जायचं बाहेर. हो मी पण जायचं बाहेर. नक्की. सांगितलं ना तुला मला बाहेर जायचंय म्हणून. हो बाळा तू देखील जा पण तू एवढे चिडलायस कशाला? मला बाहेर जायचंय. मंजू, हे मंजू. मंजू, हे मंजू. अगं हे मंजू. अगं लक्ष कुठे आहे तुझं? नाही काही नाही. मंजू काय झालं? अहो काही नाही हो. आज राहुलने बाहेर जायचा विषय काढला. बाहेर जायचं म्हणजे? परदेशी. परदेशी कशाला? शिक्षणासाठी म्हणून. अगं पण शिक्षण तिकडे पण होतंय ना, मग बाहेर जायची गरज काय पडली? अहो पण त्याचे सर्व मित्र बाहेर चालले त्यालाही बाहेर जायचं. अगं पण बाहेर जाणं एवढं सोपं आहे का मला सांग? ते तुम्हाला आणि मला कळते पण त्याला कोण समजवणार? ठीक आहे, मी त्याच्याशी बोलतो. अहो हम्म? मी महिन्याचा खर्च मांडला आहे. हम्म. एकदा बघून घ्या काही कमी कर. तुझं काय राहिलंय का मंजू? नाही मी तरी माझ्या हिशोबाने सर्व लिहिले तुम्ही एकदा बघा. ठीक आहे, मी बघतो. म्हणजे जवळजवळ 14-15 हजाराचा खर्च होतो मंजू. म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपण बजेटमध्ये आहोत. ठीक आहे. हो. ठीक. अरे भाई मार 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 मार. अरे हा रश कर तिकडेच आहे बंदा. राहुल, राहुल, राहुल. हो हो बाबा. राहुल इकडे. हे मी काय ऐकतो, तुला बाहेर जायचंय? हो बाबा मला बाहेर जायचं होतं. राहुल पण बाहेर का जायचं अचानक? बघा ना बाबा माझे सर्व मित्र बाहेर चालले. तो फरशंकाचा मुलगा तो सुद्धा बाहेर चालला. तो रोहन तो सुद्धा बाहेर चालला. मला पण बाहेर जायचं आहे. कसं काय? एकदम मस्त. कोण सर भेटला? हा. फुटबॉल खेळायला गेलेला का? आज प्रॅक्टिस कशी आहे? एकदम मजेत. काय रे बऱ्याच का? हा बघ कोण आला. हे तुला बाहेर जायचं आहे का? हा, परवानगी भेटली का? ए जास्त बोलू नको. मला पण परवानगी मिळाली आहे. ए चप रे, घरी जा, झोप जा. अरे मी पण बाहेर जाणार आहे. निघ निघ तू निघ. आपण मला कुठली परवानगी? बघ ना. अरे आलास तू? बस आज मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं. मला नाही जेवायचं. आणि हे असले खोटे प्रेम मला नको दाखवू. काय रे बाळा काय झालं? सांगितलं ना मला बाहेर जायचं आहे. हो बाळा तू देखील जा पण तू एवढं चिडलायस का? अरे आई मला बाबा बाहेर पाठवत नाही. आपण बोलू बाबाशी. नाही आधी तू मला खात्री दे की तू मला बाहेर पाठवशील. हो
बाळा, मी बोलते बाबांशी. तू आधी हातपाय धुवून घे. आलात तुम्ही? मी काय म्हणते, बोल ना मंजू. तुम्ही राहुलशी थोडं बोलून घेता का? कशाबद्दल ग? तेच बाहेरगावी जाण्याबद्दल. तो बाहेर जाण्याबद्दल आमचं बोलणं आधी झालं होतं ना. नाही, पण आज तो थोडा निश्चित वागत होता. काय निश्चित का वागायचं? मी माझा निर्णय आधी सांगितला मंजू. अहो, पण माझ्यासाठी त्याच्याशी एकदा बोला तुम्ही. आहे का राहुला? हो. राहुल, हो बाबा. राहुल इकडे. राहुल, काल बाहेर जाण्याबद्दल आपला काय निर्णय झाला होता? पण बाबा मला बाहेर जायचं आहे. पण राहुल, तुला मी माझा निर्णय कळवला होता ना. नाही बाबा, मी बाहेर जाणार. राहुल, हा हट्टीपणा बरा नव्हे. बाबा, मी माझ्या मर्जीचा मालक आहे. बाबा. राहुल, अहो तुम्ही चला. मंजू, मंजू का आज जे झालं ना ते व्हायला नको होतं ग. अहो तुम्ही शांत व्हा. नाही मंजू, मी माझ्या मुलावरती हात उचलला मंजू, आणि तोही माझ्यावरती उलट फिरला. मंजू, हे आपले संस्कार नाही आहेत ना. अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका. नाही 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 मंजू, मला वाटतं ना कुठेतरी आपणच चुकलो, नाहीतर आपण कमी पडलो मंजू. आज माझ्या पोटचा गोळा माझ्यावरती उलटा फिरतो. मी हरलो का मंजू? अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. नाही मंजू, मी आज हरलो मंजू. हो, आपण काहीतरी मार्ग काढू त्यातून. नाही मंजू, मंजू आता मार्ग एकच, त्याला बाहेर जायचं ना मंजू. मी त्याला बाहेर पाठवणार नाही. हो, पण आपण एवढे फायनान्शियली स्ट्रॉंग कुठे आहोत? आणि बाहेर जायचं म्हटलं ना की कमीत कमी 25-20 लाखाचा खर्च असतो. ते सगळं मला मान्य आहे मंजू, पण पैशाचं मी काहीतरी बघून घेईन आता. मी ना वेळेला कर्ज काढेन, हे घर विकेन, मी स्वतःला विकून टाकेन. ते माझ्या मुलाचं स्वप्न मी आता कमी पडून देणार नाही मंजू. अहो असं नका बोलू. हो. नाही मंजू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. मॅडम, आम्हाला एज्युकेशन संदर्भात आता कळतं. सर, या पेपरवर तुम्ही साईन करून द्या आणि मग पुढचं आम्ही तुमचा लोन पास करू. ओके ओके ओके. तुमचे पेपर सगळे व्यवस्थित आहेत. तुमचं लोन पुढच्या आठवड्यात पास होईल. आता तुम्ही येऊ शकता. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. This the kind of beat that go rat-ta-ta. This the kind of beat that go rat-ta-ta. DJ Skillis, we be the realest team on the realest. Watch out, I kill it, watch out, I spit it on the mic, feel it. Y'all can't do. हॅलो. हा बोला. हा सर बोला ना. हो 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 सर, मला माहिती आहे सर. मी लवकरात लवकर भरतो सर. नाही नाही सर, मला माहिती आहे पण सर काय करू, मला पण थोडं फायनान्शियली शॉर्टेज आहे. पण सर मी थोडा लवकर भरण्याचा प्रयत्न करतो सर. हो हो सर, हो सर, हो सर, मला थोडी मदत करा सर. सर प्लीज काहीतरी बघा ना सर, प्लीज.
तर असं काही करू नका हो. हॅलो सर, ऐका ना. हॅलो हॅलो. काय बोलले ते? ते म्हणाले की आपण वेळेवर EMI नाही भरलं ना तर ते आपल्या घरावर जप्ती आणतील. आता कुठून भरायची EMI? अगं मंजू, मी पण तोच विचार करतोय ग. ऑलरेडी 3 EMI पेंडिंग आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मार्च एंडिंग आहे. हे जर आपण EMI नाही भरलं ना तर ते आपल्या घरावर जप्ती आणतील. अहो तुम्ही काळजी करू नका, मी राहुलला कॉल करते. आता कुठून आणणार पैसे आणि कुठून भरणार EMI? बँकेचे हप्ते जर नाही भरले तर ह्या घरावर जप्ती येणार. हे घर नीलाम होणार. हे घर जे माझ्या आईवडिलांनी इतक्या प्रेमाने बांधलेलं, हे घर ज्याच्यामध्ये माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत, माझ्या कुटुंबियाचा वास आहे, आणि हेच जर घर नीलाम झालं तर लोक माझ्यावर हसतील. मी समाजामध्ये लोकांना काय तोंड दाखवणार? मी माझ्याच नजरेमध्ये पडून जाईन. नाही नाही, हे घर नीलाम होतं कामा नये. नाही नाही नाही, असं करून चालणार नाही. अहो काय होते तुम्हाला? अहो इथे बघा, कोणी आहे का? राहुल, अहो थांबा, मी पाणी आणते. आई, बाबा कुठे आहेत? राहुल, तू कुठे होतास? बाबा तुझी वाट बघून थकले. राहुल, आई मला सांग, बाबा कुठे आहेत? बाबा आत आहेत. डॉक्टर साहेब, माझे बाबा कसे आहेत? बाबा उठा ना, बोला ना माझ्याशी. बाबा 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 एकदा फक्त माझ्याशी बोला. बाबा 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 बाबा. हे स्वप्न होतं. बाबा. अरे राहुल, काय झालं? बाबा मी चुकलो, क्षमा करा बाबा मला. मी तुमच्यावर ओरडायला नको होत. अरे राहू दे रे. खरं तर मी पण तुझी माफी मागितली पाहिजे ना रे. मी पण ना तुझ्यावरती हात उचलून नको होतो राहुल. तुला बाहेर जायचंय ना, आम्ही तुला बाहेर पाठवणार आहोत. हा नाही बाबा, मला बाहेर नाही जायचं. ए आई, समजाव ना बाबांना, मला नाही जायचंय बाहेर. मला तुमच्या सोबतच राहायचं आहे. माझं सर्व आयुष्य आणि जीवन तुम्हीच आहात. मला तुमच्या सोबतच राहायचं आहे. बघितलं, मी बोलली ना, आपले संस्कार वाया नाही जाणार. आपला मुलगा आपल्या आज्ञेतच राहील. हम्म.